नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया TBO टेक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SBI म्युच्युअल फंड, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड बाय 4.12% stake in TBO टेक लिमिटेड फॉर ₹537 crore. तर मित्रांनो, TBO टेक लिमिटेडमध्ये SBI म्युच्युअल फंड, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आणि निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने 4.12% हिस्सेदारी खरेदी केली आहे 537 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंडियन ह्यूम पाईप सेल्स बेंगलुरू लँड फॉर ₹559 crore टू गोदरेज SSPDL ग्रीन एकर LLP. तर मित्रांनो, इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेडने गोदरेज SSP ग्रीन एकर्स LLPला आपला बेंगलुरूचा लँड सेल केला आहे 559 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला काल या कंपनीच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया मदरसन सुमी वायरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मदरसन सुमी वायरिंग लिमिटेड अनाउन्सेस इंटरिम डिव्हिडंड रेकॉर्ड डेट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मदरसन सुमी वायरिंग लिमिटेडने ₹0.50 म्हणजे 50 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी मदरसन सुमी वायरिंग लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 28 मार्च 2025. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड ॲक्वायर 10 acre ऑफ लँड इन बेंगलुरू ₹2,500 crore रेव्हेन्यू पोटेन्शियल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने बेंगलुरूमध्ये 10 एकरचा लँड बाय केला आहे. आणि मित्रांनो, यामध्ये क्षमता आहे 2,500 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा, अशी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडला अपेक्षा आहे. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल, म्हणजे डीमार्टबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 21 मार्च 2025, म्हणजे काल संध्याकाळी जवळपास 5:30 वाजता. तर चला मित्रांनो, बघूया कोणती आहे ही अपडेट. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने संकेश्वर, बेलागावी, कर्नाटका येथे न्यू स्टोअर ओपन केले आहे. आणि आता ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 399. आणि मित्रांनो, जेवढे या कंपनीचे स्टोअर वाढेल तेवढाच या कंपनीचा रेव्हेन्यू वाढेल आणि तेवढाच या कंपनीचा नेट प्रॉफिट वाढेल. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड टू इन्क्रीज प्राइस अप टू 3% फॉर SUVs कमर्शियल व्हेकल्स स्टार्टिंग एप्रिल 2025. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आपल्या SUVsचे आणि आपल्या कमर्शियल व्हेकल्सचे प्राइजेस 3% पर्यंत इन्क्रीज करणार आहे एप्रिल 2025 पासून. तर मित्रांनो, पहिले मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडकडून अपडेट आला की ते आपल्या व्हेकलचे प्राइजेस इन्क्रीज करत आहे. नंतर आला टाटा आणि मित्रांनो, नंतर आला हुंडई मोटर इंडिया लिमिटेडकडून आणि आता आला आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडकडून. आता बोलूया DLF लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, DLF लिमिटेड टू इन्व्हेस्ट ₹20,000 crore इन कमर्शियल रिअल इस्टेट एक्सपान्शन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिअल इस्टेटची मेजर कंपनी DLF लिमिटेडचा
प्लान आहे की मीडियम टर्ममध्ये 20,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा. कशासाठी? कमर्शियल प्रॉपर्टीज डेव्हलप करण्यासाठी, ज्यामध्ये ऑफिस आणि रिटेल स्पेसेस इन्क्लूड आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्स लाईकली टू डिले इट्स मेडन बॉन्ड इश्यू ऑफ ₹3,000 करोड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा 3,000 कोटी रुपयाचा मेडन बॉन्ड इश्यू डिले होऊ शकतो, अशी रिपोर्टच्या माध्यमातून अपडेट येत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.